अर्थानं आपण पाहताय पोशीर टीमला, परंतु पोशीर टीमकडे देखील पाहिलं ना तर अगदी मोठी बॅटिंग लाईनअप आहे. म्हणजे अगदी 9व्या 10व्या क्रमांकाचा फलंदाज देखील मोठे फटके मारू शकतो. परंतु आता ते फटके मारावे लागतील, कारण की समोर गोलंदाजी देखील मोरिया 11 बार्नी टीमची तेवढ्याच ताकदीची आहे आणि त्यांनी पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना तब्बल 17 धावा बनवल्यात. या स्पर्धेतील सर्वाधिक धावसंख्या आतापर्यंत मोरिया 11 बार्नी टीमनं बनवली आहे. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहताय हितेश ढोलेला जो पहिलं षटक घेऊन आलाय आपल्या मोरिया 11 बार्नी टीम कडून. समोर आपण पाहताय सॅकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळतील फलंदाज मंदार राणे आणि नॉस्ट्राईक एंडवरती आपण पाहताय फलंदाज निखिल राणे. मंदार राणे आणि निखिल राणे, राणे बंधू मैदानाच्या आतमध्ये सलामीसाठी 71चा पाठलाग करायला. पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा ड्राईव्ह केलाय. बरोबर जर पाहायला गेलं तर अगदी शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आणि मिड ऑफ मध्ये त्या ठिकाणी फिल्डर आपल्याला पाहायला मिळत आहेत. अप्रतिम फिल्डिंग झाली आहे, धाव मिळणार नाहीये. पहिला डॉट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. हितेश ढोले चांगला गोलंदाज आहे मोरिया 11 बार्नी टीमचा आणि तो खऱ्या अर्थानं आपण पाहायला गेलं तर नेहमी आपल्या टीमला गोलंदाजी मधून अगदी चांगला स्टार्ट मिळवून देत असतो. तोच गोलंदाजी मार्कवरती पहिला बॉल त्यानं मात्र निर्धाव फेकला. पडल्यानंतर आतमध्ये आलाय. काय जबरदस्त बॉल इथून पाहायला मिळाला हितेश ढोलेचा. परंतु आता बॅटिंग करणाऱ्या टीमनं मंदार राणे यांना खऱ्या अर्थानं गोलंदाजावरती आक्षेप घेतला. गोलंदाजावरती ऑब्जेक्शन घेतलाय मंदार राणे यांनी. कशेले गावचे लेजंड खेळाडू मारुतीचे शेलके साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती आहे की आपण या मुख्य मंचावरती यायचं. आपलं सहर्ष स्वागत. नो बॉल आणि गोलंदाज आता इथे बाद होईल. या संपूर्ण स्पर्धेमध्ये आता गोलंदाजी करूच शकणार नाही. आता पेनल्टीच्या 2 धावा, नो ची 1, जे एकंदरीत धावा येतील त्या 3. नो बॉल दिल्यानंतर फ्री हिटच. 12 प्रतिनिधी इतकं डोल्यामध्ये तेल घालून खऱ्या अर्थानं बसलेत ना की प्रत्येक बॉल वरती खऱ्या अर्थानं डिस्कशन करतायत. गोलंदाज या ठिकाणी आपण पाहता हे षटक कंप्लीट करतील. भूषण गोलंदाजी मार्कवरती आपण पाहणार आहात. भूषण गोलंदाजी मार्कवरती धावा आल्या. धाव फलकावरती आता 3. मंदार राणे स्ट्रायकिंग एंड वरती आहेत. नंदू शेड यांचं आगमन झालंय. सहर्ष स्वागत त्यांचं आमदार चषकामध्ये. प्रत्येक विकेटसाठी साईनाथजी मुने यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज आणि मनोहरजी डोले यांच्याकडून देखील 500. यावेळी ड्राईव्ह केलाय. फटका तर चांगलाय. जेडीच्या डोक्यावरून बॉल चालला 1 बाउन्स चौकारासाठी.
नावानं खऱ्या अर्थानं ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतीये. कर्जत खालापूर विधानसभेचे दमदार कार्यसम्राट आमदार आदरणीय महेंद्र शेठ थोरवे साहेब यांच्या वाढदिवसाचा औचित्य साधून आदरणीय सामाजिक कार्यकर्ते रोशनजी दलवी साहेब आणि जय हनुमान क्रिकेट संघ वाकस आयोजित आमदार चषकाची दमदार स्पर्धा वाकसच्या या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतीये. जबरदस्त असं आयोजन आपण पाहताय आणि नेहमी खऱ्या अर्थानं वाकसकरांच्या आयोजनाचं कौतुक भरभरून होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. जबरदस्त ही स्पर्धा खऱ्या अर्थानं तिसरी रात्र या स्पर्धेची आपण पाहताय. धावफलक जर पाहिलं गेलं तर जाऊन पोहोचलाय 7 धावा धावफलकावरती. भूषण गोलंदाजी मार्क वरती आहे. पहिलं षटक चालू आहे. समोर आपण पाहताय मंदार राणे सॅकिंग एंडवरती लेफ्टी बॅटर मंदार राणे सॅकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळतात. व शॉर्ट बॉल पाठवलाय बॉलला लॉंग लेग मध्ये सीमा पार. धावा 6 षटकार. काय जबरदस्त फुटवर्क देखील जबरदस्त आहे या फलंदाजाचा आणि अगदी आपण पाहताना बाट स्विंग देखील कडक आहे. चौकार आलाय मंदार राणे यांच्या धावसंख्या जाऊन पोहोचली ती तब्बल 17 धावा धावफलकामध्ये पाहायला मिळतात. काय जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते आपल्याला मंदार राणेची. मैदानाच्या आतमध्ये पहिलं षटक चालू आहे आणि 17 धावा या धावफलकावरती पाहायला मिळतात. फुटवर्क अगदी जबरदस्त आहे. लेदर क्रिकेट अगदी आपण पाहिलं गेलं तर मंदार राणे हो इथून आपण पाहता लाईन चेक करतात पंच सांगतात व्हाईट बॉल. व्हाईट बॉल ना धावफलक जाऊन पोहोचेल ते 18-70 धावसंख्येचं 71 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. मग सुरुवात देखील तशी होणं फार गरजेचं आहे आणि सुरुवातीच्याच पहिल्या ओव्हरमध्ये जे पॉवर प्लेचं षटक आहे त्याच्यामध्ये पॉवरफुल बॅटिंग करत असताना आपल्याला मंदार राणे पाहायला मिळतो आहे. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करत असताना 2 चौकार 1 षटकार त्यांच्या बॅटमधून आतापर्यंत आला. हो खोला टाकलाय हलक्या त्यानं ड्राईव्ह केलाय. फिल्डर आले डायरेक्ट हिटचा चान्स. हो डायरेक्ट हिट झालीच नाहीये. तोपर्यंत एक धाव कंप्लीट झाले. शेवटच्या बॉलवरती सिंगल घेतली आहे आणि पुन्हा एकदा साईक आपल्या स्वतःकडे ठेवली आहे ती म्हणजे मंदार राणेनं. 1 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावा धावफलकावरती आपण पाहताय 71 धावसंख्येचा पाठलाग करत असताना पोशी टीमच्या धावा आलात त्या मात्र 19. डगआउट मध्ये फक्त 11 प्लेयर असतील 9 प्लेयर असतील. बाकी सर्वांसाठी हे मुख्य व्यासपीठ आहे. तुम्ही या मुख्य व्यासपीठावरती या. आपलं मनापासून सहर्ष स्वागत असेल आणि डगआउट मध्ये फक्त 9. कशेले टीमचे कर्णधार आयोजकांशी संपर्क साधा. टॉस झालाय आयोजकांशी संपर्क साधा. तुम्ही संपर्क जर का आयोजकांशी साधला नाही तर मैदानाच्या आतमध्ये जाता येणार नाही. हे इथले नियम आहेत. आयोजन कडक आहे आणि कारवाई देखील बेधडक आहे. त्याच्यामुळे नेहमी आम्ही देखील तुमच्या पाठी लागतोय. प्रत्येक वेळी तुमच्यापर्यंत पोहोचतोय. आयोजक आम्हाला सांगतायत आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. 1 ओव्हरमध्ये 19 धावा धावफलकावरती मंदार राणे सॅकिंग एंडवरती. नॉट सॅकिंग एंडवरती आपण पाहता निखिल राणे आणि गोलंदाजी मार्कवरती.
हो ऑन साईडला प्रॉपर टायमिंग बॉल हवाई सफर सीमारेषेच्या पलीकडे काव कॉर्नरला क्लिअर केलाय. हरेश कराले सरांचा इशारा आला. षटकार. गोलंदाजी मार्कवरती जय देवचंदजी धुले साहेबांना विनंती असेल की आपण या मुख्य मंचावरती या. आपलं सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत आमदार चषकामध्ये, दमदार चषकामध्ये. थोडस प्रेशर अगदी जर पाहायला गेलं ना तर आता गोलंदाजावरती देखील वाढू लागलाय. चोरावलेवरून जे कोणी मान्यवर ज्येष्ठ वरिष्ठ नागरिक या ठिकाणी उपस्थित असतील त्यांना विनंती आहे की मग मुख्य मंचावरती या. परंतु इथे फिल्डर कडनं चुकी झाली आहे. बॉल स्टॉप करण्याच्या नादामध्ये इथे मात्र चौकार आलाय पोशीर टीम साठी. कडक बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये मंदार राणे यांची तुम्हाला पाहायला मिळतीये. 71 धावसंख्येचा पाठलाग करत असताना धावसंख्या जाऊन पोहोचले ती तब्बल हरेशजी खांबाळे या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूया. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 29. 71 धावसंख्येचा पाठलाग करायचे. दुसरं षटक प्रगतीपथावरती 29 धावा पोशीर टीमच्या. हो इथून पंचांकडे लाऊड अपील केली जाते. तोपर्यंत पंच सांगतायत एक धाव आली आहे. कैलासजी कांबरे आणि नितेशजी राणे यांना देखील विनंती आहे की आपण या मंचावरती यायचं. सर डेलिबेट ओके ओके. तर मान्यवरांचा सन्मान होता त्याच्यामुळे लक्ष तुमच्याकडे केंद्रित करताच आलं नाही. मान्यवर या ठिकाणी उपस्थित होत आहेत त्यांचं आम्ही सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत करतो आमदार चषक 2026 या स्पर्धेमध्ये. चेक करतायत आमचे तिसरे पंच. पोझिशन आहे सर. ऍक्शन आहे. लेग बायची एक धाव. सॅकिंग एंडवरती आपण पाहताय निखिल राणे जे रोहित शर्माचे मोठे फॅन आहेत आमचे 12वे प्रतिनिधी सांगतायत. परंतु आता बॅटिंग तशी करावी लागेल रोहित शर्मा सारखी. धावसंख्या धावफलक्यावरती पाहताय 30 धावा या धावफलक्यावरती आहेत. ओ इथे देखील चुकी झाली आहे. एसटी रक्षक हनुमान त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. प्रयत्न अगदी आपण पाहताना पुरेपूर केला. ड्राईव्ह देखील लगावली परंतु बॉल हातात आलाच नाहीये. तोपर्यंत आपण पाहताय इथून सिंगल डाव कंप्लीट झाली आहे आणि या सिंगलनं धावफलक जाऊन पोहोचले 31. 31 धावा धावफलक्यावरती आल्यात. जयचं हे षटक आपण पाहताय. जयचं हे षटक आपल्याला पाहायला मिळतंय. आतापर्यंत 4 बॉल जयनं फेकलेत. धावसंख्या जाऊन पोहोचले ती मात्र 31. 20 बॉल आता 40 धावसंख्येची आवश्यकता आहे. 20 बॉल 40 हे समीकरण आपल्याला इथून पाहायला मिळतंय. हो अपील पंच इथून सांगतायत. हो इथे फेकी खराब आणि तोपर्यंत दुसरी धाव देखील पाहायला मिळतीये. 2 धाबा आल्यात लेग बायच्या स्वरूपामध्ये. 2 धाबांना आपण पाहताय धावफलक जाऊन पोहोचले 33. 33 धाबा धावफलकावरती पाहायला मिळतात. प्रयत्न करतीये मोरिया 11 बार्ने टीम विकेट साठी. खऱ्या अर्थाने जयचं कौतुक करायला हवं. जबरदस्त गोलंदाजी त्यानं आतापर्यंत केली आहे. या मॅच मध्ये कमबॅक करण्याचं काम तो करतोय. कारण की धाबा अगदी जर पाहायला गेल्या तर पहिल्या 2 ओव्हरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये खर्च झालात. 71 धावसंख्येचा बचाव करत असताना आता मात्र थोडंसं दडपण थोडंसं प्रेशर मोरिया 11 बार्नेट
मारुतीजी शेळके साहेब आपण यांचा सन्मान या ठिकाणी करणार आहोत, परंतु इथे बरोबर मंदार राणे यांचा फटका सूरज यांच्या हातामध्ये. काल विभाग प्रमुख चषकामध्ये सूरज तुम्ही गेले असता तर कदाचित 11,000पेक्षा अधिक प्राइस तुम्हाला मिळालं असतं. षटकार आला आणि या षटकारानंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र 39 वरती जाऊन पोहोचलाय तो मात्र पोशीर संघ. 71 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 39 पर्यंत आता पोहोचलाय तो पोशीर संघ. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. आदरणीय कैलासजी कांबरी, बंटी राणे, राहुल राणे जे पोलीस पाटील आहेत पोशीर गावचे, आणि त्यांना विनंती आहे की आपण या मंचावरती यायचं. आपलं सहर्ष स्वागत. तदनंतर तेजसजी राणे, नरेशजी राणे आणि धनेशजी सोनावणे यांना देखील विनंती आहे की आपण देखील या मंचावरती यायचं. आपलं आमदार चषकामध्ये सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत. सर्वांना विनंती असेल की आपण या मंचावरती या. धर्माप्पा शेळके यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी सन्मान घेणार आहोत. मारुतीजी शेळके यांचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. माननीय सुजितजी धुले साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. सुजितजी धुले साहेब यांचं या ठिकाणी सन्मान आपण पाहतो. माननीय रोशनजी दलवी साहेब या स्पर्धेचे मुख्य आयोजक यांच्या शुभ हस्ते सुजितजी धुले सर यांचं स्वागत या ठिकाणी केलं जाते. मायेची शाल, फुलगुच्छ आणि या स्पर्धेचं मोमेंटो सन्मान चिन्ह देऊन त्यांना गौरवण्यात येत आहे. मनापासून धन्यवाद सर, आपण या ठिकाणी आलात. आपलं मनापासून हार्दिक स्वागत. 18 बॉल मध्ये आता 32 धावसंख्येची आवश्यकता आहे पोशीर टीमला या मॅच मध्ये. गोलंदाजी मार्क होते आपण पाहता. जेडी आलेत, जगदीश जुले गोलंदाजी मार्क वरती. आता संपूर्ण जबाबदारी खऱ्या अर्थानं जेडी यांच्यावरती आली आहे. कमी गतीने टाकला होता बाकप ध्यान, परंतु इथे जर पाहिलं गेलं तर एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसरीचा प्रयत्न मंदार राणे वेगानं निघालेत आणि 2 धावा इथून कंप्लीट झाल्यात. गुड रनिंग बिटवीन विकेट. कॉलिंग दोघांकडे नव्हती. फेकी अचूक झाली असती, बॉल व्यवस्थित हातात आला असता तर कदाचित चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं, परंतु इथे 2 धावा कंप्लीट झाल्या आणि 2 धावानं आपण पाहताय धाव फलक आता जाऊन पोहोचलाय. या 2च्या साह्यानं 41 धावा धाव फलकावरती आहेत. म्हणजे आता 30 धावसंख्येची आवश्यकता आहे. उभाची कडा पाठीमागे चाललाय लॉंग स्टॉपला. आज खऱ्या अर्थानं आपण पाहताय लक फॅक्टर ओपन झालेत पोशीर टीम साठी. धावा मिळाला 4, आणखीन एक चौकार. आपण मैदानावरती आलात, मैदानाची शोभा वाढवली. आता आमच्या विचारमंचावरती या आणि विचारमंचाची शोभा वाढवा. आडव्या बाटनं प्रहार चढवला. मिस टायमिंग. हवेमध्ये फिल्डर आहे, डाऊन द बॉल पकडली, कॅच. पहिली विकेट आली आहे ती मात्र पोशीर टीमची फलंदाज बाद होतील. निखिल राणे पहिला ब्रेक थ्रू आलाय.
आदरणीय जयराम शेठ धुले साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. साहेबांना विनंती आहे की आपण या मंचावरती या. आपलं सहर्ष स्वागत. आमदार चषक 2026 मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती मात्र तब्बल 45 वरती. आता येणारे बॉल इथून शिल्लक आहेत 15 आणि धावा बनवायचे आहेत त्यामध्ये 26. 15 बॉल मध्ये 26 धावसंख्येची आवश्यकता आहे. परंतु ज्या विकेटच्या प्रतीक्षेमध्ये मोरिया 11 बारणे टीम होती ती विकेट त्यांना मिळाली आहे. व पुन्हा एकदा खोला टाकलाय, ड्राईव्ह केला, एक्स्ट्रा कव्हरच्या बाजूने काढला, डीप मध्ये बॉल आलाय. तोपर्यंत अगदी जर पाहायला गेलं तर फक्त एकच धाव पाहायला मिळतीये. एका धाब्याने आपण पाहता धाव फलक जाऊन पोहोचले 46. स्लोवर चेंडू होता. आपण पाहिलं गेलं या ठिकाणी निर्धाव चेंडू या ठिकाणी आपण पाहतोय. भानुदाजी धुले साहेब या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांना विनंती करतो व्यासपीठावरती यायचंय. लगातार निर्धाव चेंडू आपण पाहतोय या ठिकाणी. दोन्ही चेंडू निर्धाव पाहायला मिळाले. जगदीशने चांगली गोलंदाजी केली. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या स्कोर कार्ड धावफलकावरती आपण पाहतोय. भानुदासजी धुले, विलासजी मोडक यांना विनंती करतो. संजय दादा तांबोली सरपंच साहेबांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचे. आज आमचा सुमित खेळताना दिसेल आम्हाला मैदानावरती. 3 षटकानंतर तुम्ही कधी जाऊ शकता.